धुळे जिल्ह्यातील नेर येथील महालकाळी पांढरी शिवारातील दिनांक 20 ऑगस्ट रोजी सुनील त्र्यंबक वाघ यांच्या शेतामध्ये पहाटे 4च्या सुमारास वन्यप्राणी बिबट्याचा 3 वर्षीय वासरावर प्राणघातक हल्ला करून ठार केले आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच महालकाळी शिवारात शेतकरी वर्गाला देखील रात्रपाळी पाणी भरण्यासाठी जात असून जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देत असतात। तसेच परिसरातील शेतांमध्ये बिबट्याचे पंजे आढळून आलेले आहेत। तसेच सर्व शेतकऱ्यांची विद्युत मंडळाला विनंती आहे की सिंगल फेज वीज पुरवठा द्यावा ही नम्र विनंती देखील करण्यात आली आहे। तसेच मृत वासरू जनावराचा पंचनामा वन विभागाकडून करण्यात आला आहे। तसेच पशुपालक यांनी शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालक यांनी केली आहे। तसेच महावितरणला वारंवार विनंती करून देखील रात्रीच्या वेळेला सिंगल फेज सुविधा उपलब्ध करून देत नाही। आज हा हल्ला प्राण्यांवर झाला, जर उद्या मनुष्यावर झाला तर त्याला जिम्मेदार महावितरण राहील का, असे देखील यावेळी शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आलेले आहे। तसेच वासरू हे गोठ्यात बांधलेले होते। मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने वासरू याच्या मानेवर व पोटावर पंजाने वार करून ठार केले। सदर घटना सकाळी माहिती होताच वन विभाग कार्यालय यांच्याकडे निवेदन देत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली असता वनरक्षक यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे। यावेळी सुनील वाघ, बापू माळी, अशोक सोनवणे, बापू भोई आदी उपस्थित होते। माझे नाव चंद्रकांत पितांबर सोनवणे, मी वन मजूर इथं आलो। सुनील त्र्यंबक वाघ राहणार नेर यांच्या शेतात आलो। बिबट्याने वासरूवर हल्ला केला, ते आम्ही पंचनामा करून ते वर पाठवतो। सुनील त्र्यंबक वाघ, नेर लोणखडी रस्त्याजवळ पहाटे 4 वाजता बिबटा आला आणि माझ्या वासरूवर हल्ला केला। सुनील त्र्यंबक वाघ यांच्या शेतामध्ये वन्यजीव बिबट्याने हल्ला केला वासरावर। ते इथं वन मजूर मी आलो, चतुर्सीमा वगैरे दिले, लिहिलेलं आहे, सर्व पाठवतो साहेबांकडे। पंचनामा केला। MDTV न्यूजसाठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे।